नमस्कार मंडळी, सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर आज आपला गुरुवार, आपल्या स्वामींचा गुरुवार. आपला गुरुवार म्हणजे कोणत्याही सणापेक्षा कमी नाही बरं का. तर आजची ही गुरुवारची पूजा आहे. अतिशय सुंदर अशी पूजा आणि आरत्या होण्याच्या अगोदर महाराजांना साखर घातलेलं, कोमट केलेलं दूध ठेवलं, नंतर सगळ्या आरत्या केलेल्या आहेत. आणि आज आपण कुठेतरी जाणार आहोत. तर त्याचं झालं असं, आम्हाला जायचं होतं आज 9 मे असल्यामुळे तुळजापूरला एक कार्यक्रम, मला उपस्थिती देण्यासाठी, म्हणजे एक कार्यक्रम अटेंड करण्यासाठी. आमच्या घरचाच होता, जवळचाच होता. त्यामुळे मग असं ठरलं की तुळजापूरला चाललोच आहोत, तर मग आईसाहेबांचं दर्शन का घेऊ नये. म्हटलं चला, योग आलेला आहे, आईसाहेबांनी बोलवलेलं आहे आपल्याला दर्शनासाठी. आणि त्याचबरोबर मध्यंतरी माझा एकादशीचा व्हिडिओ जेव्हा गेला, आपण पांडुरंगाला आणि श्रीकृष्ण भगवान यांना अभिषेक घालताना असं एक कमेंट आली की देवांचे डोळे थोडेसे वेगळे वाटत आहेत, देव तुम्ही बदल करून घेता का. तर ती कमेंट पण माझ्या थोडंसं डोक्यात होती की चला म्हटलं, चाललोच आहोत तुळजापूरला, तर हेही करूयात. कारण उद्या आहे अक्षय तृतीया आणि 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आज तुळजापूरला गेल्यानंतर पाहूयात. देव देखील तिथे, आणि कोणतेही देव तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी घ्यावेत असं म्हणतात. तसं तर केंद्रातूनही घेतले तरी चालतात, पण केंद्रातल्या देवांची थोडीशी साईज छोटी होती, मी पाहून आले होते. त्यामुळे मग तुळजापूरला योगायोग आहे म्हटलं आलेला, तर तुळजापूरला पाहूयात. तर आपण आलेलो आहोत तुळजापूरमध्ये. हे छोटे छोटे क्लिप घेतलेले आहेत मी तुळजापूरमधल्या बरं का. कारण ऊन पण भरपूर झालेलं होतं, त्यामुळे जास्त शूटिंग करता येत नव्हतं. तरीही आपल्या व्ह्यूवर्ससाठी तुळजापूरचं छोटे छोटे क्लिप मी घेऊन आलेले आहे. आणि तुळजापूरच्या मंदिराच्या आवारात जेव्हा आपण प्रवेश करतो, तर तिथे ना असे हिरवे कपडे सगळीकडे लावलेले आहेत भाविकांना थांबण्यासाठी, उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून. तर हे आपल्या आईसाहेबांचं शिखराचं दर्शन आहे. तर आपले जे आईसाहेबांचे भक्त आहेत त्यांच्यासाठी खास ही तुळजापूरच्या आईसाहेबांच्या मंदिराची क्लिप आहे. तर आम्ही मंदिरातील दर्शनासाठी खास प्रवेशाचे पासेस काढून घेतले. मग आईसाहेबांना साडी चोळी घेण्याचं ठरलं. मग आईसाहेबांना 9 वारी साडी घेत आहोत. तर ह्या बघतायत त्या माझ्या जाऊबाई आहेत, माझे जाऊबाई आणि दीर पण आमच्यासोबत आहेत दर्शनासाठी. आम्ही मिळूनच कार्यक्रम देखील अटेंड करणार होतो आणि दर्शन देखील घेणार होतो. तर ह्या साड्या आमच्या जाऊबाई पाहतायत. तर आम्ही 9 वारी साडी खास आईसाहेबांसाठी घेतली. आणि जाऊबाईंची एक ओटी, खण, नारळ आणि देवीचे जे अलंकार असतात ते सर्व, नंतर बरंच काही काही होतं त्यामध्ये बरं का. आणि माझ्या जाऊबाईंची एक ओटी, माझी एक ओटी, आणि त्याचबरोबर आज माझ्या बहिणीच्या लग्नाचा वाढदिवस, म्हणजे लग्नाची ॲनिव्हर्सरी, वेडिंग ॲनिव्हर्सरी. त्याच्यासाठी तिचा पण मला मेसेज आलेला की तू चाललीच आहेस तर मग माझी पण ओटी घेऊन जा, म्हणून मग तिच्यासाठी एक ओटी, अशा आम्ही 3 ओट्या घेतल्या आईसाहेबांसाठी. तर ह्या साड्या माझ्या जाऊबाई पाहत आहेत. तर 9 वारीमध्ये आम्हाला कलर आवडले, त्यातील आम्ही 2 घेतले, गुलाबी रंग आणि हिरवा रंगामध्ये 9 वारी नव्हती त्यांच्याकडे अवेलेबल, आम्हाला हिरवाच घ्यायचा होता खरं तर. पण मग चांगल्या कपड्यामध्ये आणि 9 वारीमध्ये आम्ही गुलाबी रंग घेतले 2, आणि एक घेतला केशरी, कारण आज गुरुवार पण आहे म्हणून. आणि अशा सुंदर साड्या घेतल्या आईसाहेबांना. आणि ज्या हिरव्या रंगातल्या साड्या होत्या ना, त्या तितक्याशा मोठ्या नव्हत्या, म्हणजे त्या नेसवल्या जात नाहीत. म्हणून म्हटलं ज्या साड्या नेसवल्या जातात आईसाहेबांना त्याच साड्या घेऊयात, म्हणजे घेतल्यासारखं आईसाहेबांपर्यंत पोहोचेल म्हणून. तर हे आहेत बघा, ही गुलाबी साडी, ह्यातलेच आम्ही 2 घेतल्या साड्या आणि एक केशरी रंगाची साडी घेतली. अशा आम्ही 3 ओट्या घेतल्या. तर ओटी भरतानाची क्लिप, म्हणजे ते त्यांनी जे जाळी दिली होती त्या जाळीमध्ये ठेवतानाची क्लिप मी घेतलेली आहे आवर्जून. कारण हा एक आहे बघा केशरी रंग, 2 गुलाबी घेतले आणि हा एक थोडासा केशरी रंग घेतला. आणि सुंदर अशा आईसाहेबांना साड्या घेतल्या, त्याचसोबत खण होता. तसं तर ओटी 9 वारीमध्ये पण असतो बरं का खण, पण आम्ही वेगळा खण घेतला. नंतर नारळ, फुले, हार, गुलाबाची फुले आणि आईसाहेबांचे जे अलंकार असतात सर्व अलंकार घेतले.
त्याचसोबत त्यांनी प्रसाद देखील त्याचसोबत दिलेला. तर मुरमुऱ्याचा प्रसाद जो तुळजापूरला मिळतो तो देखील, आणि त्याचसोबत जे तिळगुळासारखे असतात, आता त्याला काय म्हणतात ते देखील दिलं आम्हाला, गोडाचा प्रसाद. आणि त्याच्यासोबत जे 5 फळं असतात, म्हणजे खारीक खोबरं वगैरे जे असतं ते 5 फळं एका पॅकमध्ये होतं ते देखील दिलं. उदबत्ती आणि आवर्जून गुलाबाचं फूल देखील दिलं, हळदी कुंकू सगळं दिलं. हे अशा त्यांनी मला 3 ओट्या दिल्या. तर हिरवी ओटी आपली नाही आहे, 2 गुलाबी आणि 1 केशरी अशा आम्ही घेतल्या. आणि सुंदर अशा ओट्या आम्ही आईसाहेबांसाठी घेतल्या. तर हे आहेत बघा अलंकार. तर ह्या ओटीसोबत येतं म्हणतात, ते सगळंच आहे त्यामध्ये. वेणी फणी परत बरंच काही काही होतं बरं का, बांगड्या आणि नथ होती, परत कानातले होते. आता ते तिथं देणाऱ्यांना माहिती असतं बरं का. आणि नंतर ह्या हिरव्या बांगड्या, ओटीचं सामान, हे सगळं छान असं साहित्य घेऊन आम्ही आईसाहेबांकडं प्रस्थान झालो. आणि तेल पण दिले बरं का, म्हणजे तेलाची पण त्यांनी बॉटल आवर्जून दिली, कारण तिथे होमावरती म्हणजे जे बाहेर असतं ना होम चालू, तर तिथे तेल घातलं जातं, म्हणून तेलाची पण बॉटल दिली. हे सगळं छान असं आम्ही ओट्या घेतल्या. आणि ते ओटे पाहूनच खूप आनंद झाला, कारण प्लॅनमध्ये नव्हतं, म्हणजे असं काहीच ठरवलं नव्हतं की हे करूया ते करूया. अचानक अनाहूतपणे आम्ही निघालो होतो तुळजापूरकडे, फंक्शन अटेंड करायला निघालो होतो. पण आईसाहेबांकडे जाण्याचा निर्णय झाला आणि काहीतरी घ्यायचं होतं आपल्याला, आणि म्हटलं आता आलोच आहोत घेण्यासाठी, तर म्हटलं दर्शन घेऊनच घेऊयात आईसाहेबांचं. तर अशा आपल्या ओट्या घेऊन आपण मंदिरामध्ये प्रवेश केलेला आहे. तर आज जराशी गर्दी कमी होती, कारण आज गुरुवार असल्यामुळे तितकेसे भाविक नव्हते आज, कारण मंगळवार शुक्रवार पौर्णिमा वगैरेला फार गर्दी असते. पण आज कमी होती गर्दी. मध्ये मध्ये एखादं लग्नाचं जोडपं दिसत होतं, कारण सध्या लग्नाचा पण सीझन चालू आहे. नवरा नवरी कुलदेवीला पाया पडण्यासाठी, त्यांच्यासोबत त्यांचे पाहुणे रावळे, तर अशी होती थोडीफार गर्दी, तितकी नव्हती जितकी मंगळवार शुक्रवार असते. तर आपण हे प्रवेश केलेला आहे मंदिराकडे जाण्यासाठी, म्हणजे आईसाहेबांकडे जाण्यासाठी ह्या पायऱ्या आहेत. आणि समोर दिसतं ते होम आहे बरं का. म्हणजे जर आईसाहेबांचं दर्शन जरी नाही झालं तर बरेचसे भाविक होमाचं देखील दर्शन करून येतात. नंतर हे आहे आपलं, इथं लग्न झालेले जे जोडपे असतात ना, ते तिथं गोंधळ पण घालतात. ते गोंधळ घालण्याचं ठिकाण असं तिथं लिहिलं होतं, म्हणून मी ती छोटीशी क्लिप घेतली. तर ते गोमुख तीर्थ पण आहे जवळच, तिथं हातपाय धुवायचे आणि नंतर दर्शनासाठी यायचं. हे आहे आपण मध्ये प्रवेश केलेलं ठिकाण, जे मी छोटीशी क्लिप घेतली, जिथं हत्ती दाखवले. नंतर आतमध्ये जाऊन आम्ही आईसाहेबांसमोर 10 मिनटे उभे होतो. आमची पूजा आईसाहेबांना सांगितली नावासहित, माझ्या जाऊबाईंनी, माझ्या दिरांनी आणि आम्ही दोघांनी, आणि माझ्या बहिणीसाठी आणि माझ्या मेहुण्यांसाठी ज्यांची आज ॲनिव्हर्सरी आहे त्यांचं देखील नाव घेऊन आईसाहेबांना पूजा सांगितली. सगळ्यांना आईसाहेबांचे आशीर्वाद लाभू दे असं त्या पुजाऱ्यांनी सांगितलं. आता आमचे नावं सांगत नाही, पण आईसाहेबांचा उदंड असा आशीर्वाद घेऊन आम्ही बाहेर आलो. नंतर प्रदक्षिणा घातली, आणि प्रदक्षिणा घातल्यानंतर इथं जे बाहेरचं CCTVमध्ये दिसतो आईचा फोटो, आईची प्रतिमा, जे आतमधलं शूटिंग असतं ते डायरेक्ट बाहेर दिसतं ना, तर तिथं आरत्या केल्या जातात. तर आमचे जे पुजारी आहेत तर त्या पुजारी काकांनी इथे आरती केली. आणि आरत्या केल्यानंतर आता ती मी आरतीची क्लिप परत छोटी केली, अगोदर मोठी होती कारण कॉपीराईट क्लेम लागू शकेल आईसाहेबांच्या फोटोला म्हणून बरं का. आणि आरत्या केल्यानंतर त्या पुजारी काकांकडनं ओटीमध्ये नारळ घेतला, केळी प्रसाद सगळं घेऊन आम्ही निघालो आपल्या खरेदीला. खरेदी म्हणता येणार नाही, आपल्यालाच देव घरी घेऊन जायचे होते. मला मूर्त्या पाहायच्या होत्या. मग माझ्या नणंदबाईंनी, म्हणजे माझ्या नणंद एक असतात तिथे तुळजापूरमध्ये, आम्ही त्यांच्याच कार्यक्रमाला आलेलो. तर त्यांनी सांगितलं मला की मिळतं तिथे छान वहिनी, म्हणून जावा तुम्ही. मग आलो तर दर्शन पण झालं आणि मूर्त्या बघायला लागलो. तर अतिशय सुंदर अशा मूर्त्या होत्या बरं का, आणि पाहावेल ते आवडतच होत्या.
तर मला बाळकृष्ण घ्यायचे होते, नंतर गणपती बाप्पा घ्यायचे होते, अन्नपूर्णा माता घ्यायच्या होत्या आणि विठ्ठल रुक्मिणी घ्यायचे होते. त्याचसोबत मला महादेवाची मोठी पिंड पण घ्यायची होती. तर काय झालं, बरीच वर्ष झालेत माझ्या घरातल्या देवांना 26-27 वर्ष झालेत आता ते बदल केले नव्हते. आणि घासून घासून काय होतं, ते देवांचे थोडेसे डोळे, परत अवयव थोडेसे झिजल्यासारखे होतात बरं का. त्यामुळे पण मग ते देव असं म्हणजे ठेवावेसे नाही वाटत म्हणण्यापेक्षा देव बदल करावे असं म्हणतात आणि ते तीर्थक्षेत्रावरून आणावे असं देखील म्हणतात. म्हणून मग योगायोग आला की आईसाहेबांचं दर्शन आणि मूर्त्या बघणे आणि बघता क्षणी आवडल्या पण बरं का. इतक्या सुंदर होत्या आईसाहेबांच्या मूर्त्या, तर पाहता क्षणी घ्याव्याशा वाटत होत्या. पण आपण टाक केलेले आहेत आईसाहेबांचे, त्यामुळं आईसाहेबांची मूर्ती घेतली नाही मी. आणि छोटे छोटे बरेचसे तिथं वेगवेगळ्या प्रकारचे भांडे होते देवदेवतांचे, नंतर सगळ्या देवांच्या प्रतिमा, घंटी, परत छोटे छोटे वेगवेगळ्या प्रकारच्या समया, दिवे, हे सगळं अतिशय छान. नंतर हे छोटे छोटे हत्ती पण सुंदर होते जे लक्ष्मी सेवेला लागतात बरं का. पण मला जसे हवे होते तसे हत्ती मिळाले नाहीत म्हणून मी हत्ती काही घेतली नाहीत. तर घेऊन आले मी देवदेवतांना आपल्या घरी आणि येताना त्यांच्याकडून परत हळदी कुंकू पण आणलं. म्हणजे देवदेवता घेतायत म्हटल्यानंतर तसं नुसतं घेऊन जायला नको वाटलं म्हणून मग मागितलं म्हटलं त्यांना. तर तुळजापूरचं कुंकू जरा फेमस पण आहे. तर वझेंचं कुंकू म्हणतात ते, त्याच्यामध्ये हळदीचं कुंकू आहे ते, त्यांनी कोणतंच रिॲक्शन होत नाही. माझ्याकडं वर्षानुवर्ष तेच कुंकू असतं घरामध्ये, कुंकुमार्चनला किंवा सगळ्या सेवेला माझ्याकडं दुसरं कुंकूचं मी ते रंगाचं वापरत नाही, तेच कुंकू तुळजापूरहून येतं मला. तर असे आपले घरी आल्यानंतर देवदेवता मी सगळे काढून पाहिले की व्यवस्थित आहेत का आणि कसे दिसत आहेत. तर देव घरात आल्यापासून हसतायत बरं का. आता तुम्ही सांगा मला की घेताना मला वाटलं नव्हतं की देव इतके सुंदर आहेत, जरासं गडबड झाली का काय, पण नाही हो, खूप सुंदर आपले देव घरी आलेले आहेत. उद्या अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर आपण आपल्या मंदिरामध्ये स्थानपन्न करणार आहोत. तर असा हा आजचा दिवस गेलेला. अचानकपणे आईसाहेबांचं दर्शन झालं, अचानक आपले देवदेवता घरी आलेले आहेत. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. उद्याच्या नवीन दैनंदिनीसोबत भेटणार आहोत आणि ह्याचे प्रायजेस हवे असतील तुम्हाला तर त्याबद्दल पण आपण नवीन व्हिडिओ करू. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप कृतज्ञता, मनापासून धन्यवाद. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.